मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। आरोपींवर हवी ती कलम लावण्यात आलेली नाहीत। आरोपीला वाचवण्यासाठी मंत्र्यांकडून पोलिसांना फोन। मारहाण प्रकरणात प्रवीण गायकवाडांचा सरकारवर गंभीर आरोप। दीपक काटे हा भाजपचा कार्यकर्ता, पण प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याशी पक्षाचा संबंध नाही। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। आरोपींना अटक न करता प्रतिबंधात्मक कारवाई करणार प्रवीण गायकवाड। शाईपेठ प्रकरणी पोलीस उपअधीक्षक विलास यामावार यांची माहिती। प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्यानंतर पुण्यामध्ये मराठा समाजाची बैठक। सरकारने हल्ला घडवल्याचं म्हणत हल्लेखोरांवर मुक्का लावण्याची मराठा कार्यकर्त्यांची मागणी। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात ऑगस्टमध्ये सुनावणी, तर याच वर्षी निकाल लागणार। स्थानिक निवडणुकांमुळे जवळची तारीख देण्याची सिब्बल यांची मागणी। महाविकास आघाडीपेक्षा इंडिया आघाडीची बैठक होणं सद्यस्थितीमध्ये महत्त्वाचं, उद्धव ठाकरेंचं मत। तर मित्र पक्षांच्या अधिकृत भूमिका जाहीर झाल्यानंतरच आघाडीमध्ये लढायचं की स्वबळावर याची रणनीती ठरवणार, सूत्रांची माहिती। सगळेच उघडे फिरतायत, सरकारतर्फे त्यांना 2-2 कपडे द्या। अनिल परबांची शिंदेच्या शिवसेनेवर टीका, तर मंत्र्यांच्या बेडरूममधील व्हिडिओ बाहेर आल्याबाबत उच्चस्तरीय चौकशीची देखील मागणी। जयंत पाटलांनी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही, खासदार सुप्रिया सुळे यांची माहिती। इगतपुरीमध्ये आजपासून मनसेचं 3 दिवसीय शिबिर। उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या युतीबाबत चर्चा करणार। राज ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष, राज ठाकरे इगतपुरीकडे रवाना। राज ठाकरे यांच्या विरोधात 3 वकिलांकडून महाराष्ट्राच्या डीजीपींकडे तक्रार। मारहाण करताना व्हिडिओ काढू नका या विधानावर आक्षेप। वरळीमधील मेळाव्यामध्ये केलेल्या वक्तव्यावरून तक्रार। खोबरेल तेलाच्या किमतीमध्ये 3 पटीनं वाढ। नारळाच्या उत्पादनामध्ये 40% घट झाल्यामुळे तेलाचे दर महागले। राजस्थानमधील 18 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस, आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू, तर मध्य प्रदेशमध्ये सुद्धा पावसाचा हाहाकार। दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीमधील स्टंट कलाकार SM राजू यांचा दुर्दैवी मृत्यू। तामिळनाडूच्या नागपट्टिनममध्ये कार अपघाताचा सीन शूट करताना दुर्घटना। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।